कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी आज पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अन्य भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। भंडाऱ्यात दमदार पावसाची हजेरी, भात नर्सरीला जीवनदान मिळाल्यानं शेतकरी सुखावले। नंदुरबारच्या धडगावमध्ये 5 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाची हजेरी, मुसळधार पावसामुळे उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर पिवळ्या रंगाचे बेडूक। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 45% पेरण्या पूर्ण, जून महिन्यात आतापर्यंत 63% पाऊस, सिंधुदुर्गात चांगल्या पावसाचा अंदाज। रत्नागिरीतल्या हरणे भुईकोट किल्ल्याची तटबंदी ढासळली, किल्ल्याकडे पुरातत्व विभागाचं दुर्लक्ष होत असल्याचा इतिहासप्रेमींचा आरोप। छत्रपती संभाजीनगर ते पैठण रस्ता खचला, नुकतंच रस्त्याचं काम होऊन सुद्धा खड्ड्यात शाळेची बस अडकली, रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह। कोल्हापूरमधल्या तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद, पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगर पोलिसांना आता ड्रोन मदत करणार, शहरात दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास उपस्थित पोलीस फोर्सला अनाउन्सिंग सिस्टीमद्वारे सूचना दिल्या जाणार। देशाचं सरकार शेतकरी हिताचं नाही, हे सरकार खाणाऱ्याचा विचार करतं, पिकवणाऱ्याचा नाही, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडेंचं बच्चू कडूंनी केलं अभिनंदन, कडू आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाकडनं बळवंत वानखडेंचा सत्कार। अहमदनगर दक्षिण लोकसभा मतमोजणीला नवीन वळण, लोकसभा मतदारसंघातल्या 40 बूथवरील व्हीव्हीपॅटची फेरमोजणी करा, कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्यानंतर सुजय विखे यांची मागणी। सुजय विखे यांना पराभव मान्य नाही, मात्र त्यांनी पराभव स्वीकारावा, सुजय विखेंनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीची मागणी केल्यानंतर निलेश लंकेंची प्रतिक्रिया। सोलापुरातल्या शिवसेना शिंदेगड जिल्हा प्रमुखाच्या कार्यालयामध्ये राडा, थेट कार्यालयात गाडी घुसवत काँग्रेसच्या सोहेल शेख यांचा धुडगूस। पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावर तरुणांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी, 2 गाड्यांची टक्कर झाल्यानं वाद झाल्याची माहिती, परिसरातल्या नागरिकांच्या मध्यस्थीनंतर वाद मिटला। 2 महिन्यांपूर्वी संगमनेरमधल्या हिवरगाव इथं 2 भावंडांचा बुडून झाला होता मृत्यू, मुलांच्या आईनं प्रियकरासोबत मुलांची हत्या केल्याचं समोर। मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरच्या खंडाळा बोगद्याजवळ 4 चाकी वाहनानं घेतला पेट, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या लेनवरची घटना, सुदैवानं जीवितहानी नाही। पिंपरी चिंचवड पालिकेच्या इमारतीतच विनापरवाना बांधकाम सुरू, एबीपी माझाच्या बातमीनंतर पालिकेला आली जाग, या अनधिकृत बांधकामासाठी आता परवानगी घेण्याचं काम सुरू। कल्याण डोंबिवलीत गावठी बनावटीच्या पिस्तुलासह 6 काडतुसं घेऊन जाणाऱ्या एकाला अटक, मानपाडा पोलिसांनी केली कारवाई, संबंधित व्यक्तीकडनं 1,38,000चा मुद्देमालही जप्त। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।